नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक आणि भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराचं निर्मूलन या देशात करण्यासाठी ज्यांचा आंदोलनातून जन्म झाला, ज्यांना भ्रष्टाचाराची चीड होती, ज्यांना या देशातून भ्रष्टाचार हटवायचा होता, भ्रष्टाचार मुक्त देश करायचा होता, अशी काही हाक देऊन दिल्लीच्या सत्तेमध्ये काँग्रेसला हटवून बसलेले अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज 1-1.25 महिन्यापासून जेलमध्ये पडलेले आहेत. यांना ईडीने अटक केली. विशेष म्हणजे यांना जवळजवळ 9-10 समन्स 1 वर्षापासून ईडी देते. पहिल्या समन्सला जरी केजरीवाल ईडीकडे प्रश्न उत्तर जर द्यायला गेले असते तर कदाचित हा प्रसंग सुद्धा अटकेपर्यंत जाण्याचा आला नसता. पण केजरीवाल हे अतिशय भयभीत झालेले आहेत. केजरीवालांना माहिती आहे की आपल्याला अटकच होईल. आपल्या विरोधात ईडीकडे सबळ असे पुरावे असल्यामुळं आपण पहिला काय, दुसरा काय आणि नववा काय, समन्स कुठला असो, आपल्याला ईडी अटक करणार याची खात्री केजरीवालांना पहिल्या दिवसापासून होती. आणि तसंच झालं. केजरीवालांना कुठलाही रिलीफ कोर्टाकडून मिळाला नाही. केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात ईडीकडं किंवा ईडीच्या विरोधात जी काही याचिका दाखल केली तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ईडीचे समन्स आम्हाला कुठलेही रद्द करता येणार नाही. त्याच दिवशी केजरीवालांची उचलबांगडी झाली. केजरीवालांना अटक झाली आणि मग जो काही पसारा पुढे सुरू झाला, केजरीवालांना काही दिवस ईडीच्या कस्टडीत ठेवलं, नंतर न्यायालयीन कस्टडीमध्ये ते आज तिहार जेलमध्ये आहेत. आता त्याच्यानंतर 15 दिवसांनी खरं तर राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना ईडीने जमानत पण देऊन टाकली आणि ते आता तुरुंगाच्या बाहेर राजकारण खेळतात आणि रोज नवे नवे आरोप ईडी, सीबीआय आणि भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लावण्याचा सपाटा संजय सिंगांचा चालू आहे. खरं तर संजय सिंगांना असं वाटलं होतं की बाहेर आल्यावर आपण नंबर 2 होऊ, कारण नंबर 1 जेलमध्ये पडले आणि पहिले जे काही नंबर 2 आहे ते अगोदरच जवळजवळ आता 1.5 वर्ष होत आले. मनीष सिसोदिया ते पण जेलमध्ये पडलेले आहेत. त्यांना पण कुठलाही रिलीफ किंवा जमानत मिळण्याची दूरपर्यंत शक्यता नाही. सत्येंद्र जैनसुद्धा 7-8-10 महिन्यापासून जेलमध्ये पडलेले आहेत. त्यांना पण असा काही दिलासा कोर्ट द्यायला तयार नाही, कारण कोर्टाकडे असे काही पुरावे ईडीने सादर केलेत की यांचे जवळजवळ आरोप सिद्ध होतील अशा प्रकारचे गुन्हे केजरीवाल, सत्येंद्र जैन, संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांनी केलेले आहे. शिक्षणाच्या नावाखाली जे मनीष सिसोदियाने दारू घोटाळा केला, नाव शिक्षणाचं घ्यायचं, लहान मुलांचं घ्यायचं, लेकरा बाळांचं घ्यायचं, पण धंदा दारूचा करायचा. खरं तर यांची पॉलिसी जर इतकी चांगली होती तर यांनी जे काही कमिशन वाढवलं ते का कमी केलं? यांचं बिल किंवा यांचा ड्राफ्ट इतका पारदर्शी होता किंवा तो देशासाठी चांगला होता, दिल्लीच्या नागरिकांसाठी चांगला होता, तर यांनी तो मागे का घेतला? अशा प्रकारच्या या सगळ्या प्रश्नांना केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया
संजय सिंगांनी आजपर्यंत कुठलंही उत्तर दिलं नाही। भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे आणि हे सगळं ज्यांच्याबरोबर जे विजय नायर, जे केजरीवालांचे अतिशय विश्वासू, हे केजरीवालांच्या शीश महल जवळ राहत होते आणि केजरीवालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विजय नायरांचा सहभाग होता। ते विजय नायर सुद्धा जेलमध्ये आहेत आणि त्यांनी अनेक गोष्टी केजरीवालांच्या बाबतीत आणि या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत अतिशय स्पष्टपणे कोर्टात सुद्धा सांगितल्या आहे। अगदी न्यायाधीशांसमोर या सगळ्या गोष्टी विजय नायर यांनी कबूल केल्या आहेत। त्यामुळं अरविंद केजरीवाल किंवा जरी जामिनावर संजय सिंग बाहेर पडले असतील, पण ही एक ईडीची चाल आहे। जे जेवढे बाहेर येऊन बोलतील तेवढे संजय सिंग अडचणीत येतील। मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन, आता 4-5 दिवस अब्दुल्ला खान, ते पण जेलमध्ये गेले। एका मिनिस्टरनी त्यांच्या राजीनामा देऊन टाकला। त्यांनी सांगितलं की मला अशा नालायक आणि लफडेबाज माणसांबरोबर किंवा नेत्यांबरोबर काम करण्याची इच्छा नाही, माझी प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मी या आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देतोय। मला मंत्रिपद नको आणि सदस्यपद पण मी आम आदमी पार्टीचं सोडतोय। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत की केजरीवाल आणि केजरीवालांच्या या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दारू घोटाळ्यामध्ये पैसे कमवले, करोडो रुपयाची माया गोळा केली। प्रश्न एवढाच आहे, जे आम आदमी पक्षाचे नेते आजही जे काही बोंबलतात की आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं झालं, आमच्याकडं तपासण्या झाल्या, ईडीने रेट टाकली, ईडीच्या याच्यामध्ये 54 सुद्धा सापडलं नाही, 4 रुपये पण सापडले नाही, या सगळ्या गोष्टीची गुरुकिल्ली जी आम आदमी पार्टीचे हे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे, आज ते त्यांच्याकडे असलेला जो ॲपलचा फोन आहे तो त्याचा पासवर्ड ते ईडीला का देत नाही आणि त्याच्यामध्येच सगळं रहस्य दिल्लीचं आणि ह्या दिल्लीच्या दारू घोटाळ्याचं लपलेलं आहे। खरं तर ह्या पासवर्ड ज्या दिवशी दिला जाईल त्या दिवशी केजरीवाल पूर्णपणे कपडे घालून सुद्धा नागडे होतील याची खात्री आता ईडीला पण आलेली आहे। कारण यामध्ये सगळ्या प्रकारचं मनी लॉन्ड्रिंग, सगळ्या प्रकारचे व्यवहार, पैसे कुठून आले, कुठं गेले, कोणाला दिले, कसे आले, कधी आले, या अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन असलेलं हे जे काय फोन आहे, हा जो केजरीवालांचा फोन आहे आणि त्याचा पासवर्ड जे केजरीवाल ईडीला देत नाही किंवा त्यांनी अजून तसा देऊ केला नाही, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये स्पष्टपणे लपलेल्या आहे। पण आता झालंय काय, केजरीवालांना बाहेर येण्याची घाई झाली कारण लोकसभेची निवडणूक चालू आहे। दिल्लीमध्ये जवळजवळ 4 उमेदवार इंडिया आघाडीने केजरीवालांना दिले आणि 3 उमेदवार काँग्रेसचे। आता पंजाबमध्ये केजरीवाल सेपरेटच लढतात, तिथं काय कोणाचं युती नाही आहे आणि ह्या सगळ्या उमेदवारांना खर्चासाठी पैशाची गरज आहे आणि केजरीवाल बाकी आता जेलमध्ये पडलेले, बाकीच्यांना पैशाचं काही माहीत नाही। हा जो फंड्स आहे हा कुठं आला, कसा आला, काय कमावला, कुठं गेला, कारण याची चावी सगळी केजरीवालांकडे आणि पैशाचं तर नाटक चालत नाही। एका पहिल्या टप्प्याचं इलेक्शन 19 एप्रिलला होऊन गेले, दुसरा टप्पा अगदी तोंडावर आहे, त्याचा प्रचार
2024ला संपेल, 26 एप्रिलला दुसरा टप्पा सुद्धा संपून जाईल आणि केजरीवाल जेलमध्ये पडलेले आणि दिल्लीचं इलेक्शन झालं किंवा लोकसभेच्या जागा झाल्या, पंजाबच्या लोकसभेच्या जागा झालं, काही बाहेर 1-2 राज्यामध्ये आम आदमी पार्टीने जिथं जिथं उमेदवार उभे केले असतील अशा उमेदवारांना पक्षाचे काही निधी द्यायचा असतो, तो निधी जर पार्टीने दिला नाही तर ते तोंड वाचून बोंबलत पडतील, अशी परिस्थिती आम आदमी पार्टीच्या ह्या सगळ्या उमेदवारांवर आलेली आहे. कारण बॅनर छापायचे असतात, जाहिराती करायच्या असतात किंवा अनेक गोष्टींचे हिशोब असतात, खर्च असतात आणि इंडिव्हिज्युअली सांगायचं म्हटलं तर उमेदवाराची इतकी हैसियत नसेल खर्च करण्याची तर पार्टी काही ना काही खर्च करत असते किंवा या सगळ्या गोष्टी जर नसल्या तर प्रचार थंड होतो, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि या सगळ्या गोष्टी आता केजरीवाल सरकारी खर्चात तर करू शकत नाही कारण आचारसंहिता आहे. नाहीतर केजरीवालांच्या आपण देशभर जाहिराती आपण टीव्हीवर पाहत होतो. खरं तर केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पंजाबमध्ये त्यांचं दुसरं सेकंड एक सरकार आहे. या 2-2 राज्याच्या खर्चामध्ये किंवा त्यांच्याकडं हा बोजा टाकून केजरीवाल स्वतःला दिल्लीच्या बाहेर राज्यामध्ये प्रोडक्ट करत होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठीमध्ये केजरीवाल स्वतःची जाहिरात देत होते. आता खरं पाहिलं तर केजरीवाल महाराष्ट्रामध्ये एखादा उमेदवार उभा केला तर त्याला किती मतं पडतील या अशी परिस्थिती आहे. पण केजरीवालांना काय खिशातून काही खर्च करायचं नाही, दिल्लीचे पैसे जातील, दिल्लीच्या नागरिकांचे पैसे जातील किंवा पंजाबच्या लोकांचे पैसे जातील, आपल्या खिशातून काही जात नाही. आपली बाकी सरकारी पैशात जाहिरात होते, मग द्यायला काय हरकत आहे, अशी परिस्थिती आहे. पण केजरीवाल हा जो फोन आहे आणि त्याचा पासवर्ड देत नाही तोपर्यंत ह्या सगळं रहस्य लपलेलं आहे. आणि केजरीवालांना बाहेर पडण्यासाठी केजरीवाल नवीन आता युक्त्या सादर करतात आहे. कारण केजरीवालांना येतोय डबा घरचा, बायको रोज भेटायला येते, बायकोकडं वेगवेगळ्या प्रकारचं संदेश बाहेर पाठवला जातोय, तरी पण केजरीवाल बाहेर येऊ शकत नाही. ही बाकी फार मोठी अडचण केजरीवालांची आहे. मग आता यांनी शक्कल लढवली की केजरीवालांना मोठ्या प्रमाणामध्ये डायबिटीस असल्यामुळं मग केजरीवालांना जो घरचा डबा येतोय किंवा जे केजरीवालांचं डाएट प्लॅन आहे किंवा डॉक्टरनी दिलेलं जे काही जेवण असतं किंवा त्यांचं काही वेळापत्रक असतं किंवा डायबिटीज पेशंटला किंवा हाय डायबिटीज पेशंटला कशा प्रकारचं जेवण असावं याचे काही नियम आहे, ते नियम फॉलो न करता वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि आंबारस, आमरस अशा प्रकारचा डबा केजरीवालांना सातत्याने चालू झाला, जेणेकरून केजरीवालांची तब्येत जेलमध्ये खराब झाली पाहिजे, त्यांचं डायबिटीजचा आकडा अगदी 300-400 झाला पाहिजे, त्यांना इन्सुलेशनची गरज भासली पाहिजे आणि मग केजरीवालांना उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे म्हणून जे काही तो प्रयत्न चालू आहे, उपचारासाठी काही केजरीवालांना जमानत मिळाली तर मिळाली, अशा प्रकारचा धंदासुद्धा केजरीवालांच्या या लोकांनी करून पाहिला. पण कोर्टाने त्या गोष्टीला सुद्धा दाद दिली नाही, जामीन मिळाला नाही. फक्त इन्सुलेशनच्या बाबतीत केजरीवालांना परवानगी मिळाली आणि जेलमध्ये केजरीवालांना इन्सुलेशन देण्यात आलं. म्हणजे स्वतःची तब्येतीची काळजी घ्यायची नाही, फक्त जामीन मिळावा म्हणून आपण
आंबे गप्पागप खायचे आणि आंब्यांमध्ये विशेषतः मिठाई आणि आंब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते आणि मोठ्या प्रमाणात जर रोज तुम्ही आंबे आणि मिठाई खाण्याचा गप्पागप प्रयत्न केला तर तुमची साखर वाढू शकते आणि हे अतिशय हानिकारक आहे। ही गोष्ट खरं तर केजरीवालांना समजायला पाहिजे की आपण चुकीचं करतोय। कदाचित आपण जर काही अशा पद्धतीनं जर हे विष किंवा ही जी काही मिठाई असेल, आमरस असेल, हा जर खाला तर तो आपल्याला तब्येतीला अतिशय घातक होऊ शकतो। राजकारण बाजूला राहिलं पण आपण आपली स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे। आरोप असतील, प्रत्यारोप असतील, सगळ्या गोष्टी असतील, न्याय असेल, जमानत असेल, हे होत राहील पण जमानत मिळवण्यासाठी आपण आपल्या तब्येतीच्या बाबतीत जी काही खोडसाळपणा जो केलाय तो अत्यंत घातक आहे। या अशा प्रकारच्या खोडसाळपणामुळे आम आदमी पार्टी अगदी 10-12 वर्षामध्येच जी बदनाम झाली, जी भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी देशामध्ये भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आली आणि आम आदमी तीच भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडताना आपण पाहिली। आज आम आदमी पक्षाचे नेते आणि आम आदमी पार्टी अक्षरशः या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे। त्यांना आता कुठलाही यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाहीये। रोज उठून काँग्रेसवर आरोप करायचे। आज जे काही इंडिया आघाडीमध्ये असलेले जे नेते आहेत यांच्यावर केजरीवालांनी असंख्य आरोप केलेले। खरं तर केजरीवाल असं म्हणायचे की ही खुर्ची मग मुख्यमंत्री पदाची असेल किंवा कुठल्या मंत्रिपदाची असेल, हिच्यावर बसलं की माणूस चिटकून बसतो, मग किती आरोप केला तर तो राजीनामा देत नाही। खरं तर केजरीवालांवर ज्या दिवशी पहिला आरोप झाला त्याच दिवशी केजरीवालांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। आज केजरीवाल जेलमध्ये, आज महिना सव्वा महिना झालाय, मुख्यमंत्री पद सांभाळतात ते किंवा राजीनामा देत नाही। हे एकदम निर्लज्जपणाचं लक्षण आहे। ज्या दिवशी केजरीवालांना अटक झाली त्या दिवशी केजरीवालांनी अटक होण्याच्या अगोदर पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता पण केजरीवालांनी या पदाची इज्जत कमी केली। हे केजरीवालांना समजायला पाहिजे। आणि आज जी काही पार्टी तयार झाली होती, 2-2 राज्यामध्ये यांचं सरकार आलं होतं, अक्षरशः राज्यसभेत आजही 5-7 काहीतरी खासदार आहेत आणि देशामध्ये काँग्रेस नंतर ही आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टीला टक्कर देऊ शकत होती पण भ्रष्टाचार आणि केवळ पैशाच्या मोहापायी आपलं अस्तित्व केजरीवाल आणि केजरीवालची ही आम आदमी पार्टी गमावणार आहे। आणि लवकरच केजरीवाल नागडे होतील आणि जेव्हा केव्हा ज्या लोकांनी, निष्पाप लोकांनी केजरीवाल आणि केजरीवालांवर जो काही विश्वास टाकून लोकांनी 2-2 राज्यामध्ये केजरीवालांना मतं दिले आणि जेव्हा केजरीवालांचे हे कारनामे लोकांना समजतील तर लोक सुद्धा आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा केजरीवालांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही। इतकंच स्पष्ट करायचं होतं। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।